स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत. तुम्ही उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याविषयी आणि ते जे प्रेझेंटेशन आहे त्याविषयी सांगितलं, ते ज्या ठिकाणी बसले त्याबद्दल तुम्ही म्हणालात, पण त्यांना जे स्थान देण्यात आलं, त्यांना बघा, त्यांना कोणी कोणाला स्थान दिलं नाही. अरे कोण आरोप करणार? असं म्हणतायत की जेव्हा उद्धव ठाकरे आमच्या सोबत होते त्यावेळेस आमच्या नेत्यांपेक्षाही त्यांना सन्मानाची मानाची वागणूक. देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला अक्कल शिकवण्याची गरज नाही आणि एवढा पुळका दाखवण्याचं कारण नाही. एक लक्षात घ्या, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचं पाप केलेलं आहे, ज्यांनी मराठी माणसाचं संघटन फोडून बरं का तो नजराणा अमित शहांच्या पायाशी टाकलेला आहे, त्या लोकांनी आम्हाला स्वाभिमानाच्या गोष्टी सांगू नयेत. आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही आमच्या पायावर स्वाभिमानाने उभे आहोत, आम्ही लाचार नाही कधी कोणाशी. आम्ही दिल्लीत गेलो, आम्ही आमच्या अटी आणि शर्तींवर दिल्लीत जातो, आम्ही आमच्या अटी आणि शर्तींवर दिल्लीचं राजकारण करतो. आम्ही कोणाची लाचारी करत नाही हे फडणवीसांना चांगलं माहिती आहे आणि आम्ही लाचारी करत नाही म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाला झिडकारून स्वतंत्रपणे उभे राहिलो. तुम्ही आमचा अपमान करण्याचा प्रयत्न केलात अमित शहांनी, देवेंद्र फडणवीसांनी, त्याच्यामुळेच आम्ही स्वतंत्रपणे एक भूमिका घेतली आणि त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. आम्हाला लाचारी पत्करायची असती तर आम्ही परत तुमच्या मागे शेपटा हलवत फिरलो असतो ना, जसे इतर लोक फिरत आहेत. आम्ही तुमच्याशी लाचारी करायला तयार नाही म्हणून तुम्ही पक्ष फोडला आमचा, आणि तो जो गट आहे लाचारांचा तो शेपट्या हलवत तुमच्या मागे दिल्लीत फिरतो आहे. आम्ही त्यातले नाही, लक्षात घ्या मिस्टर फडणवीस. तेव्हा आम्हाला या बाबतीत ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका. रावसाहेब, काल वरळीमध्ये एक असा प्रसंग घडला की आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच वेळेस नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमने सामने आले. संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. महापालिका निवडणुका आता दृष्टिक्षेपात आहेत. कदाचित हा संघर्ष पुढच्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक आमदार जे आहेत म्हणजे